नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिलं विमान उड्डाण करणार आहे। त्याच पार्श्वभूमीवरती 27 गावातली जी भूमिपुत्र आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। अदानी ग्रुप कडनं त्यांना मोफत प्रवासाची सुविधा जी आहे ती आज केलेली आहे। आपल्या बरोबर अशाच एक प्रवासी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। काय सांगाल, आज तुम्ही या विमानतळावरून पहिल्या विमानामध्ये बसणार आहात, एक सफर तुमची होणार आहे, कसं वाटतंय? चांगला वाटतंय, मस्त वाटतंय। कुठून आले आहात तुम्ही? कुंडेवाल, रुक्मिणी पांडुरंग पाटील कुंडेवालची आली, माझी सुनबाई आली, मॅडमचे मुलं आहे आम्हाला घरला हो। माझे घरी येताना बसावसाला पंचायतीन आल्या हो, मग चांगला वाटला जीवाला। आईला जा त्या बोलल्या, मॅडम आईला जा आईला जा। तुम्ही कुंडेवाळ मध्ये राहता, बाजूलाच आता विमानतळ झालेलं आहे। तुम्हाला कसं वाटतंय? आपल्या तुमच्या जागा देखील गेलेल्या आहेत या विमानतळाच्या ह्याच्यामध्ये। माझी माहेरीची जागा गेली, आमच्या गेली, सर्वांच्या चांगला वाटतंय। तुम्ही काय सांगाल, कुठून आलेले आहात आणि आज विमानतळ सुरू होत आहे, कसं वाटतंय? आम्ही पनवेलवरून आलेले आहेत, मोहोवरून। माझे नाव दीपाली पाटील आणि आम्ही संगीनी म्हणून काम करतो। तर आम्हाला मॅडमनी, आमच्या भुजबळ मॅडम यांच्यातर्फे आम्हाला विमानात आज फिरायला मिळेल आणि एकदम चांगला, आम्ही पहिल्यांदाच बसू, एन्जॉय करू। खरंच आम्हाला माहित पण नाही, आज सुबोध सरांच्या मुले आणि आमच्या भुजबळ मॅडम मुलं आज आम्हाला विमानात बसायला मिळणार आहे आणि तो आम्ही पूर्णपणे एन्जॉय करणार आहेत। थँक्यू मॅडम। आणखीन प्रवासी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलूया। काय सांगाल, कसं वाटतंय आज विमानाने प्रवास करताय? छान वाटतंय। माझे नाव आशा भाऊ ठाकूर, मी अदानी फाउंडेशन तर्फे संगीनी म्हणून कार्यरत आहे आणि आज त्यांच्या मुले आम्हाला विमानात प्रवास करायला भेटणार आहे, त्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे। अदानी फाउंडेशनच्या आपल्यासोबत महिला आहेत, मॅडम आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। मॅडम, काय सांगाल, आज तुम्ही या महिलांना पहिल्या फ्लाईटने जे आहे ते या विमानतळावरती एक सफर करून देणार आहात, नेमकं कशा पद्धतीचं असणार आहे, काय? फर्स्ट तर मी नाही, आमचं अदानी फाउंडेशन सगळ्यांना हे देणार आहे, फर्स्ट फ्लाय देणार आहे आणि अदानी फाउंडेशनच्या वतीने मी म्हणजे ह्या सगळ्या लोकांना खूप अभिनंदन करीन की त्यांना फर्स्ट फ्लाय मिळतोय। आणि आमचं इंटेन्शन एवढंच आहे की ज्या लोकांना आपण ज्यांच्या जमिनीवर आपण एअरपोर्ट बनवलं आहे त्यातनं त्यांना आम्ही कुठेतरी उतराई होतोय की त्यांना फर्स्ट फ्लाय देऊन त्यांना त्यांच्या लाईफमधला एक बेस्ट अनुभव देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। नक्कीच लहान चिमुकल्यांचा देखील यामध्ये सहभाग असणार आहे, त्यांचं देखील सिलेक्शन झालेलं आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। एक काय सांगशील, आज तू विमानामध्ये बसणार आहे, कसं वाटतंय? अच्छा वाटतं। अच्छा, तू काय सांगशील, आज विमानामध्ये जाणार आहेस, कसं वाटतंय? छान। कुठून आली आहेस तू, कसं वाटतं आज विमानामध्ये बसणार आहेस? 24 करून उलवे रोड म्हणून आले आणि मला विमान बसणं म्हणजे भीती वाटते कधी कधी, पण छान वाटते। पहिल्यांदा विमान चान्स भेटले मला विमानात बसण्याचा आणि मला माहित नव्हतं चित्रकला स्पर्धामध्ये मला म्हणजे गिफ्ट्स पण भेटले छान छान, सोबतीला मला चान्स पण भेटले विमानामध्ये बसण्याचा। मला खूप छान वाटते, विमानामध्ये पहिल्यांदा बसते मी। एकूणच या ज्यांचं नाव अदानी ग्रुपने सिलेक्ट केलेलं आहे ते आज पहिल्या विमानाचं उड्डाण घेणार आहेत आणि त्यांनी एक आनंद होत असल्याच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या व्यक्त केलेल्या आपल्याला पाहायला भेटत आहेत। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।